आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांनी स्वखर्चाने हे पतित पावन मंदिर बांधलेले असताना मंदिराचे विश्वस्त बाबा परुळेकर यांनी मंदिरामध्ये भजनी बुवांना भजन करण्यास आणि आत प्रवेश करण्यास नकार दिला आणि त्याचे पडसाद हे संपूर्ण जिल्हाभर नाही महाराष्ट्रभर उमटले। आणि अशा पद्धतीने आजपर्यंत गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी कधीही कुठे घडलेली नव्हती ती गोष्ट या ठिकाणी घडली। जे 87 वर्षाचे बुवा आहेत जयवंत बुवा बोरकर त्यांची 63 वर्षाची भजनाची सेवा असताना कुठल्या मंदिरातून कुठल्या व्यक्तीला बाहेर भजनावरून उठून बाहेर जा म्हणून असं आज तक त्यांनी कधी ऐकलं नव्हतं, परंतु त्यांना या मंदिरामध्ये ते अनुभवायला मिळालं। याच्या पुढे असं कधीही कोणाला अनुभवायला मिळू नये अशी भागेश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि हे मंदिराचे मालक जे अंकुर कीर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे मंदिर हे कीर कुटुंबाचं नव्हे किंवा हे भंडारी समाजाचं नव्हे, तर बौद्धापासून ब्राह्मणापर्यंत जे समाजातले घटक आहेत त्या सर्व समाजांचं हे मंदिर आहे। आणि ह्या समाज मंदिरामध्ये कोणालाही भजन कीर्तन मनन करण्यासाठी कधीही हे उघडं आहे, कोणालाही अडवायचा अधिकार नाही आहे। आणि आपण सर्वांनी मिळून आज या ठिकाणी आलात आणि ह्या भागेश्वराच्या अभंगाने ही जी भागेश्वराची सेवा केली आणि जो ज्यांना द्यायचा होता तो संदेश पाठवलात आणि कुठेही कसलीही वाच्यता न करता कोणालाही न काही बोलता अत्यंत साध्या सोप्या मार्गाने भक्तीच्या मार्गाने तुम्ही आपला निषेध व्यक्त केलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भागोजी, जय भागेश्वर।